विद्यार्थी प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीचा दौरा केला. विद्यार्थी सेनेच्या सुरू असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. दौऱ्यात अमित ठाकरे यांनी डोंबिवलीतील प्रगती कॉलेज आणि पेंढारकर कॉलेज तसेच कल्याणमधील साकेत कॉलेज आणि बिर्ला कॉलेजला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत शैक्षणिक समस्या, रोजगाराच्या संधी, विद्यार्थी हिताचे प्रश्न आणि युवकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. विविध महाविद्यालयांमध्ये मनविसे युनिटचे उद्घाटनही करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संघटनेशी जोडणे आणि त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले. अमित ठाकरे यांच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून सदस्य नोंदणी अभियानाला या दौऱ्यामुळे नवीन ऊर्जा मिळाल्याची प्रक्रिया कार्यकर्त्यांनी दिली. तुमच्या घरी वर्ष मला वाटतं एक शहर घाण होत चाललंय. मी आता येताना बघितलं, एक पॅच कॉन्क्रीटचा होता, एक काहीतरी डांबराचा होता आणि त्याच्यामध्येच कुठेतरी पेवर ब्लॉक होता. हे रस्त्याच्या मध्ये असा रस्ता कसा बनवू शकतात बनवताना? आणि इकडे मला वाटतं उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे ना खासदार आमदार कोण आहे, विचारलं पाहिजे. रस्त्यांवरचे खड्डे आपण मदतीत ठेवू नका. हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्रास होतो खड्ड्यांचा. खड्ड्यात लोक पडून वर्षाला मरतायत. ट्रेन मध्ये दरवाजे नाहीत म्हणून ऑन अन ऍव्हरेज 8 लोक मरतायत. आपण ह्या गोष्टींकडे बघणार आहोत का? फक्त आपण उगाच आमदार फोडल्यात, खासदार फोडल्यात आपण बघणार आहोत. खूप विचित्र परिस्थिती आहे. मी आज आमची सभासद नोंदणी चालू आहे म्हणून आमचा दौरा निघाला इकडे. मी परत येणार आहे. सगळ्यांना मला ह्या विषयांवर पण बोलायचंय. मी आज विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला आलोय. पण आता येतानाच परत सगळे रस्त्याची दुर्दशा काय झाली आहे. इकडे येताना मला कळलं 2 दिवसाआड पाणी येतं लोकांच्या घरी. बरोबर आहे की नाहीये? पाणी नाही मिळते आपल्याला 2026 मध्ये. मला वाटतं आता पत्रकार आणि आम्ही विरोधी पक्ष किंवा पत्रकार सगळ्यांनी सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत. हे आपण आपल्या मतांमध्ये खेळत नको राहूया. ह्याला सरकारने उत्तरं दिली पाहिजेत. कारण ह्या लोकांनी त्यांना बसवलंय, तुम्ही त्यांना बसवलंय तिकडे. त्यांची अकाउंटेबिलिटी पाहिजे, आन्सरेबल पाहिजे. अखिल भारतीय सेनेच्या परिषदेवरती टीका करण्यापेक्षा स्वतःच्या भाषा कौशल्यावरती लक्ष द्यावे असं नवनाथ पण आपल्याला सांगतात. काय त्यांना तुम्ही आलात मुलीमध्ये एंट्री केली, सुखात एकदम सुखात. 2 तास लागले पोचायला. मस्त खड्डे लागले. किती लागले मी बोललो. आता एका रस्त्यावर कॉन्क्रीट, डांबर आणि पेवर ब्लॉक, हे एका रस्त्यावर तुम्हाला कसं दिसू शकतो मला कळत नाही. तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो, त्याला अजूनही कॉन्ट्रॅक्ट का मिळत आहे आपण हे प्रश्न मला वाटतं सरकारला विचारला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आपला पक्ष देखील आहे. सरकार कोणाची आहे? इथे केली कल्याण डोंबिवली मधले महानगरपालिकेचे किती नगरसेवक आहेत? सत्तेमध्ये आहात ना आपण. किती नगरसेवक आहेत? नगरसेवकांना देखील बोललं पाहिजे. अच्छा, म्हणजे त्यांचा आकडा आणि आमचा आकडा तुम्ही आता मोजताय. जे 2014 पासून सत्तेत आहेत त्यांना तुम्ही विचारणार नाही. आमच्याकडे 4 नगरसेवक आहेत, तुम्ही आम्हाला विचारता. हे बरोबर आहे. त्यांना विचारतो. त्यांना विचारताना मला कधी दिसत नाही. तुम्ही विचारत नाही आणि कॉन्क्रीट रस्त्यांवर खड्डे पडतायत. म्हणजे 2 महिन्या बनवून तुमचा प्रश्न आहे. नाशिक मध्ये पण कामं बघा तुम्ही. मी तुम्हाला पण सांगतो, नाशिक मध्ये जेव्हा कम्प्लीट आमची सत्ता आली, एक हाती सत्ता आली, तेव्हा 5 वर्ष एक खड्डा नव्हता नाशिक मध्ये. तिकडे पत्रकारांना सांगितलं जायचं की खड्ड्यांचे फोटो पाठवा. ते बोलले आमच्याकडे खड्डेच नाही तर पाठवू काय. इकडे एक हाती सत्ता द्या, मग तुम्हाला दाखवतो रस्ते कसे बनतात. आंदोलनामध्ये जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा अमृता फडणवीस या खड्ड्यांवर बोलत होत्या, आरजे गाणं करत होती. मात्र ते आता कुठेही बोलताना दिसत नाही. यावर आपलं मत? माझं काही मत नाही. मला वाटतं हे प्रश्न त्यांना विचारा, त्यांचे प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांना या ठिकाणी करायला काय नेमकं तुम्ही आता सांगाल आणि कशा पद्धतीचं करण्याची अपेक्षा आता नवीन? मला एक प्रश्न उत्तर पण नको कंटिन्यू करू. मला ह्याचं उत्तर देऊ दे पहिलं. सो जेन्सी म्हणजे आता मी ज्या विद्यार्थ्यांना भेटतोय, मी मुंबईपासून हा दौरा चालू केला. ज्यांना भेटतो त्यांचे विषय खूप सोपे आहेत. चेतना कॉलेजच्या बाहेर गरजुरले होते. इकडे पण मला आता काही मुली बोलल्या की इकडे काही गरजुरले आहेत जे त्रास देतात. हे मला वाटतं हे आपण विषय तात्काळ लगेच सोडवले पाहिजे.
हे एका 2 दिवसात संपवण्यासारखे विषय आहेत. आमची तर टीम इकडे पण लागेल, जशी चेतना कॉलेजच्या बाहेर लागली तशी इकडे पण लागणार. पोलिसांना सांगितलं जाणार, पण पोलीस काही नाही करू शकले तर आम्ही आमच्या हातात घेणार. युनिट सेल आपण तयार केले, नेमकं त्याची काय भूमिका असणार, कशा पद्धतीने ते आता विद्यार्थ्यांवरती लक्ष देणार? हे कॉलेजचे युनिट अध्यक्ष असणार, कॉलेजचा मुलगा किंवा मुलगी त्याच्यावर युनिट अध्यक्ष असणार. कॉलेजचे विषय आमच्यापेक्षा जास्त त्यांना माहिती आहे, ते आम्हाला येऊन सांगणार. त्यांना जे सोडवू शकतात ते तिकडे कॉलेजमध्ये सोडवणार. नाही सुटले तर आम्हाला येऊन सांगणार, आम्ही सोडवणार. काही कंप्लीट नाही. आपण जनतेच्या आंदोलनात सगळं देतात. कॉलेज लेवलला फिरतो तसं मला वाटतं तो महानगरपालिकेची शाळा मी त्याचे व्हिडिओज बघत असतो. काय दशा झाली आपल्या महानगरपालिकेच्या शाळांची आणि उत्तम काम चालू आहे तसं. ते उद्धव ठाकरे म्हटले होते की ते विष्णूचे अवतार आहेत. ते त्यांचा प्रश्न त्यांना. राहुल कांबळे, जनशक्ती डोंबिवली.